तर समजे म्हणते की तू एवढ्या बारी बारी कंपनी सोडून फक्त हॉटेलमध्येच का काम करतो, तर हॉटेलमध्ये मी याच्यासाठी काम करतो, इथं काम कमी आणि खायला जास्त भेटतं. तर खरं जर म्हणले तर एका जागेवर न टिकायचं कारण मी आज सांगणार आहे. तर चला सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो. आता समजे म्हणते की तू एका जागेवर टिकून काम का नाही करत, तर याचा खरं कारण आहे माझा घरचा प्रॉब्लेम. म्हणजेच मी माझ्यासाठी नाही, मी माझ्या घरच्यासाठी काम करतो. आता मी जिथं काम करतो तिथं जर माझं फॅमिली प्रॉब्लेम सांगितलं तर ते म्हणते सुट्टी काय भेटणार नाही. ते काम मला मजबुरीमुळे सोडणं पडतं आणि मी जरी गावाकडे गेलो तरी माझं काही पुरं काम झाल्याशिवाय मी काय वापस येत नाही. त्याच्यामुळे ते काय मला घेत नाही ना मी काय जात नाही. आता तुम्ही तर बघतायच ना मी एका जागेवर काम काय टिकून करत नाही. माझ्या घरच्यापेक्षा जास्त मला काहीच नाहीये, ना पैसा ना दौलत, मला काहीच नाही लागत. फक्त माझे घरचे आणि माझी मम्मी आणि पप्पा. जर माझे घरचे माझ्यासोबत असले की मी 100-60 कामं सोडू शकतो. मला याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि मी व्हिडिओ बनवायचं चालू केलं होतं फक्त तुम्हाला हसवायसाठी. त्याच्यामध्ये मला असे काही प्रॉब्लेम आले की माझी जी रियालिटी मी तुम्हाला ती दाखवली आणि त्याला तुम्ही खूपच सपोर्ट केला. आणि मला पण तेच सांगायचंय, आपण नाही का घर सोडून 4 पैसे कमवायला येतो, पण नाही का आपल्याला टाइमावर जेवण नाही भेटत. याच्यामुळे मी काही कंपनीत काम करत नाही. मी फक्त हॉटेल लाईन मध्ये काम करत असतो. मला माहिती आहे ह्या लाईन मध्ये इज्जत नाही भेटत, पण आपल्याला टाइमावर जेवण आणि टाइमावर 2 रुपये नक्कीच भेटते. आणि मला खूपच भारी वाटतंय कारण की एक गरीब घरातला मुलगा जर एवढे फॉलोअर्स कमवू शकतो आणि एवढे पब्लिकचा प्रेम कमवू शकतो, मात्र इथून मागे पैसे तर नाही कमवले पण तुमचा प्रेम नक्कीच कमावला. तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्ही मला केव्हापासून फॉलो करताय.